वेलकम टू वीटी बाते गाईज, वेअर वी डिस्कस स्टोरीज, ह्युमन इन्साइट विथ क्रिएटिव्ह माइंड्स. आणि आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे गुढीपाडवा स्पेशल. तर तुम्ही बघितलं असेल, मुंबईत व देशभरात गुढीपाडवा हा खूप जल्लोषाने साजरा केला जातो. तर तसाच महालक्ष्मी 7 रस्ते इथे हा गुढीपाडवा सण फर्स्ट टाईम खूप जल्लोषाने साजरा केला जाणार आहे. संत गाडगे महाराज चौक गणेश उत्सव सार्वजनिक मंडळ यांच्या पुढाकाराने हा सण आपण साजरा केला जाणार आहे. आणि त्याचीच माहिती द्यायला आज आपल्या पॉडकास्टवरती आले आहेत श्री सुमंगल मोहिते आणि श्री शशांक भालेकर. तर सर, तुमचं पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे. तर तेच आपण जो हा 7 रस्त्यात फर्स्ट टाईम जे आपण साजरं करणार आहे, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती मला पाहिजे. कारण का जसं मला दादांनी सांगितलेलं की 1945ला आपला गणपती फेस्टिवल आपण पहिला केला. आणि नवरात्रीचा दादा तुला माहिती आहे की म्हणजे सगळ्या गल्लीतच असतो आपल्या इकडे. तर 1945 to 2025 एवढी वर्ष का लागली आपल्याला की आपण फर्स्ट टाईम हा 7 रस्त्यात गुढीपाडवा सण करणार आहे? भरपूर कारण आहेत. ओके. ज्या कारणासाठी आपला गणेशोत्सव सुरू केला आपण. ओके. आता जसं सांगितलं 1945 सालची स्थापना आहे आपल्या राईट मंडळाची. राईट. आपण यंदा 81वा गणेशोत्सव साजरा करणार आहोत. ओके. आपल्या विभागाची जी डेमोग्राफिक किंवा जडणघडण जी आहे किंवा तेथील लोक राहणारे हा बेसिकली गिरण गावात मोडतो. त्यामुळे त्यावेळेस बेताची परिस्थिती आणि त्यातून आपण हा सण साजरा करतो. आता गेली काही वर्ष झपाट्याने विकास झालेला आहे आपल्या. राईट राईट. आणि नवीन यंग पोरं भरपूर आहेत. ठीक आहे, आपल्या बाकी विभागात सर्व होत आहे. राईट. आपल्या विभागातली मुलं बाहेर जाऊन तो सण साजरा करतायत. बरोबर आहे. मग आपल्या विभागात का नाही? आपल्या विभागात काय कमी आहे हे एक विचार होता डोक्यात. आणि जे आमचे तरुण कार्यकर्ते आहेत, जे आता नवीन आलेले आहेत, ओके, त्यांनी हा पुढाकार घेतलाय. ओके. त्यांचं आयडियाज आहेत. ओके. ओके. आणि त्या इतक्या भावल्या, त्यांनी इतकं पटवून दिलंय. ओके. की म्हटलं की नाही, करायला हवा. ओके. ते म्हणतात ना, देर आहे पण दुरुस्त आहे. राईट. त्यातली गत आहे. पण आता हा एकदा सुरू झाला की तो सुरूच राहणार आहे. ओके. आणि आपली म्हणजे आपल्या मंडळाची हिस्ट्री पण खूप म्हणजे मोठी आहे. म्हणजे लाईक लोक बाहेरून पण बोलतात. गणपती उत्सव हा खरं पाहायला गेला तर आपला की स्वातंत्र्यपूर्व काळात असल्यामुळे गणेश उत्सव करण्याचा सगळ्यांना एकत्रित आणण्याचाच हा उपक्रम पूर्वीचा होता, स्वातंत्र्यपूर्व काळातला. तर स्वातंत्र्य झाल्यानंतर तो उत्सव आपण सातत्याने ठेवला. परंपरा म्हणजे आता जसं भालेकरांनी सांगितलं की त्यावेळी परिस्थिती अशी होती ना की 5 पैसे वर्गणी काढायची त्यावेळेचे लोक. ओके. आज 5 पैशाची किंमत 5 लाखापर्यंत तरी मोजली तरी मोजता येणार नाही. बरोबर. 5 पैसे 1 आणा असे वर्गणी काढून लोकांनी त्यावेळेस मी तर म्हणेन की त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचं धोतर काढून मंडपाला बांधलेलं होतं. बांबू वगैरे स्वतः लावायचे. त्यावेळी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आता कॉम्पिटिशन म्हणजे काय की देखावे वगैरे इतर जे काय की जसं आर्थिक पाठबळ वाढलं, गिरणी कामगार हा संपूर्ण 35 गिरणी कामगारांची जवळजवळ 90% म्हणा, 99% म्हणायला काही हरकत नाहीये. आणि त्याच्यातूनच असा उत्सव करत असताना इथपण आता त्यावेळेस सुद्धा गुढीपाडवा करावा असं कोणाला सुचलं नसेल असं नाही, सुचलं असेल. परंतु आर्थिक परिस्थिती तेवढी पाठबळ नव्हती. गिरणी कामगारांची पहिल्या गेलं तर राहण्याच्या छोट्या घरा होती. बरोबर आहे. आणि बाकीची फॅमिलीज पण त्या मोठ्या होत्या. म्हणजे एकच जण कमवणार होता आणि एका घरात 10 जण राहण्यात झोपू शकत होते, झोपत होतो. अशी जी परिस्थिती असताना म्हणजे विचार करा की तो उत्सव करत असत. आत्ताच जे तरुण म्हणजे तुमच्या जवळच्या असं वयाच्या गटाचे लोक जेव्हा मंडळात आले आणि त्यांची पण ते स्वतःच म्हणायचे की आम्ही दुसरीकडे जातो तर आपण आपल्या विभागात का करू नये हा उत्सव. तर गिरगावला जातो किंवा दादरला जातो असं भाग असताना आपण. आणि मग त्यांनी तो प्रस्ताव आमच्या जवळ ठेवला. आम्ही म्हटलं चालू हरकत नाही, आपण सगळे जर एकत्र आणू आणि सगळ्यांनी केला तर हा कार्यक्रम खरंच यशस्वी होईल. आणि तो आज आम्ही यशस्वीला जाण्याचा प्रयत्न करत आहोत. हो, नाही नक्की जाणारच, करत नाही जाणारच आहे. मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. आमचा गणपती नवसाला कार्यक्रमाला पण पाहतो. तेच तर तेच आहे. आणि मला अजून सर एक अजून विचार, जसं आता मी जेनझी आहे. आता गुढीपाडवा हे आमच्यासाठी फक्त काय की नवीन कपडे म्हणजे सदरा वगैरे घालून फक्त फोटो काढ बाहेर जावं. पण मला एक माझ्या म्हणजे जे यंग आपले ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी एक मला जाणून घ्यायचं की गुढीपाडवा हा नक्की आपण साजरा का करतो, त्याच्या मागचं कारण काय आहे, किंवा म्हणजे नववर्ष फक्त हिंदूंचंच
का म्हटलं जातं गुढीपाडवाला, की अजून काही गोष्टी बऱ्याच आख्यायिका आहेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. ओके. ही वेदांमध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि ब्रह्म पुराणात देखील लिहिलं की ब्रह्मांनी सृष्टीची रचना ज्या दिवशी केली तो हा दिवस गुढीपाडवा. दुसरी आख्यायिका अशी आहे विष्णू पुराणामध्ये की दशावतारामधला जे पहिला अवतार आहे विष्णूंचा, ओके, मत्स्य अवतार, बरोबर, तो मत्स्य अवताराचा जन्म ह्या दिवशी झाला. ओके. आणि आता तुम्ही अजून थोडं पुढे आलात रामायणात, ओके, तर ह्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी वानरराज वालीचा वध करून त्या लोकांची त्यांच्या जाचातून सुटका केली. हे रामायणात आलं. अजून आपण थोडं पुढे आलात हिस्ट्रीमध्ये, तर आपण कुठचं शक पाळतो, कुठचं कॅलेंडर पाळतो? मराठी शालिवाहन. शालिवाहन कोण होते? शालिवाहन राजे होते. ओके. त्यांनी शकांचा पराभव केला. ओके. आणि त्या दिवसापासून त्यांनी नवीन शक सुरू केलं, म्हणजे कॅलेंडर सुरू केलं, शालिवाहन शक. आणि त्याचा हा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. सो ह्या चारही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे किती मंगल दिवस आहे की सृष्टी निर्माण झाली, दशावताराचा पहिला अवताराचा जन्म झाला, प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून त्या संपूर्ण वानर ह्यांची सुटका केली त्याच्या, आणि शाकांचा पराभव करून शालिवाहन राजाने पुन्हा धर्म प्रस्थापित केला. ओके. सो ह्या चार गोष्टी आहेत. राईट. सो गुढीपाडवा हा सण म्हणतात ना विन ऑफ गुड ओव्हर इव्हल. ओके. ते आहे एक आनंदाचं वातावरण आहे. आणि दुसरं सायंटिफिक रिझन म्हणजे तुमचं ऋतू बदलत आहे. ओके. ठीक आहे. ओके. यू आर गोइंग टुवर्ड स्प्रिंग. वसंत ऋतूचं आगमन होत, नवीन पालवी फुटते, नवं चैतन्य निर्माण होते सृष्टीमध्ये देखील. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून नंतर ऋतूमध्ये बदलतं, नवीन ऋतुचक्र इकडनं सुरू होतं. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. हा महाराष्ट्रापुरती नाही आहे. ओके. साऊथ मध्ये, दक्षिणेत भारतात, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये, केरळमध्ये देखील हा सण वेगवेगळ्या नावाने, म्हणजे कर्नाटकात उगाडी या उघडीने करतो. राईट. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. ओके. म्हणजे मला, म्हणजे मी थोडा ग्लॅड आहे की मला म्हणजे माहिती नव्हतं एवढी मोठी हिस्ट्री याच्या मागे आहे. म्हणजे मी पण सरप्राईज झालो की लाईक मला तर काही आयडिया नव्हती. आमचं काय, एकदा कपडे घाला, शोभायात्रेला जावा, फोटो काढा. पाडव्याचं महत्व म्हणजे काय, लोक काय म्हणायचे की हा सुरुवात पाडव्याची आपल्या नवीन वर्षाचा आहे, आपण आपल्या घरी गुढी उभारू. हा तेच. परंतु आपण घरापर्यंतच गुढी उभारणं आणि विभागामध्ये वातावरण निर्मिती करणं नवीन वर्षाची उत्साहाची, हा राईट. आणि म्हणजे एक मराठी असल्याने मला पण असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी आपलं ते हक्कानी एक साजरं केलं पाहिजे. म्हणजे आणि आपण बघतोच की ते मीन पुरती न ठेवता ना 31 डिसेंबरला, मी असं नाही, मी ग्रेगोरियन कॅलेंडर जे आपण नॉर्मल वापरतो, जानेवारी डिसेंबर, 31 डिसेंबरला नवीन वर्ष आपण साजरं करतो. पण हिंदू नववर्ष आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रीयनांनी मराठी नवीन वर्ष, ओके, हे गुढीपाडव्याला साजरा करावं अशी माझी तरी इच्छा. नाही, बरोबर. मराठी माणसांची नववर्ष ही चैत्र पहिल्यापासून सुरू बदलत होते. त्याच्यामुळे हा पाडव्याचा उत्सव, हा नवीन वर्षाचा उत्सव जोमाने आपण मराठी माणसांनीच, तर हिंदूंनी सगळ्यांनीच तो पाडव्याच्या निमित्तानं साजरा केलाच पाहिजे. नाही, म्हणजे बरोबरच आहे तुमचं. म्हणजे आपल्याला ते आपली परंपरा बोलतो ना, ती जपली पाहिजे आणि ती पुढे नेली पाहिजे. संस्कृती आहे, तेच तर मेन तेच आहे. तर आता मला सर तुम्ही सांगा की जसं आता आपण हे फर्स्ट टाइम करतोय, तर हे जे तुमचे जे उपक्रम आहे त्याला आपल्या विभागातल्या लोकांनी कसं सपोर्ट केलं आहे आणि तुम्हाला कसं प्रोत्साहन वगैरे कसं केलं आहे, म्हणजे त्याबद्दल? हे पहिल्यांदा मी थोडंसं वेळ घेऊन सांगेन तुला की ह्यात भरपूर प्लॅनिंग केलेलं आहे. ओके. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलेलं आहे. एवढा मोठा इव्हेंट प्लॅन करताना, एवढ्या ग्रँड स्केलवर करत असताना आणि पहिल्यांदाच करत असताना भरपूर आव्हानं समोर आहेत. ओके. येत आहेत. ओके. पण म्हणतात ना, आता मोहिते काका म्हणाले
की आमचा बाप्पा ह्या सर्व संकटावर मात करून आमच्या पाठीशी हो उभा आहे. जरूर. मी अगोदर जेव्हा सांगितलं की आपल्या विभागात 72 इमारती आहेत, राईट. त्या सर्व इमारतींना आपण भेटतोय, सर्व चाळ कमिटींना. प्रत्येक इमारतीमध्ये एखादं छोटं क्रीडा मंडळ आहे किंवा एक वेगळं गणेशोत्सव मंडळ आहे, त्यांना भेटतोय. आपला विभाग 7 रस्ता विभाग जसं लालबाग गणेशोत्सवासाठी फेमस आहे, तसा आपला विभाग नवरात्रीसाठी फेमस आहे. 7 रस्त्याच्या नवदुर्गा आहेत, येस, त्यांना भेटतोय, त्यांच्या सूचना घेतोय. आणि आम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांना आतापर्यंत भेटलो आहे त्यांच्याकडून आम्हाला फक्त प्रतिसाद इतका सुंदर आलेला आहे की, आणि त्याच्यामुळे इतकं बळ मिळालेलं आहे ना की म्हणतात ना, अरे फर्स्ट टाइम करताय तुम्ही आणि इतक्या ग्रँड स्केलवर करतायत, हे आपल्या विभागात अगोदर व्हायला पाहिजे होतं, आत्ता करताय, खरोखर काय मदत लागली आम्हाला सांगा. सो नाईस. म्हणजे खरोखर म्हणजे असं नव्हतं की आपल्या विभागातील लोक करणार नाहीत मदत, पण तो भारावून गेलो मी अक्षरशः. म्हणजे आम्ही सर्व भेटतोय, मंडळातले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नवीन कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, सर्व आपापल्या परीने खारीचा वाटा. आणि बेसिकली प्लॅनिंग असं आहे की आम्ही हे इव्हेंट कम्प्लिटली जे जे गोष्टी आहेत या इव्हेंटबद्दलच्या त्या वाटल्या आहेत. ओके. सो ते प्लॅनिंग आहे की एका कार्यकर्त्याला सांगितलं की तू बाबा फक्त सोशल मीडिया कसं मॅनेज करायचं ते बघ. राईट. एक कार्यकर्ता फक्त इव्हेंटवाल्याशी फेस ऑफ होतो. राईट. एक जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते आम्ही स्पॉन्सर्सच्या ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यामध्ये होतं. एक जी छोटी टीम आम्ही जी केलेली आहे ती जी भेटीगाठी घेत आहेत सर्वांना. सो वर्क असं डिवाइड केलेलं आहे त्यामुळे. आणि नंतर आमच्या आठवड्याला प्रोग्रेस अपडेट जे असतं, मीटिंग्स वगैरे मीटिंग्स आहेत की काय अडचणी येत आहेत, काय नाही, काय नवीन सूचना येत आहेत आपल्याकडे, त्या कशा आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये इन्कॉर्पोरेट करता येतील, त्या सर्व गोष्टी आहेत. आणि वी आर ओपन फॉर फीडबॅक. राईट. हा ते तर म्हणजे पहिल्यांदा आहे, चुका होतातच. आणि आमचे म्हणजे मंगळकार आम्हाला नेहमी सांगतात, माणूस आहे, चुका होतात, राईट, त्या चुकातून शिकून पुढे चला. बरोबर आहे. सो वी केप्ट दॅट ओपन माइंड. येस. की हे करत असताना वी आर ओपन फॉर फीडबॅक, वी आर बाउंड टू मेक मिस्टेक्स, पण नाही करायचं आहे हे तर ठरवलं. 7 रस्त्यातले ऑडियन्स जे बघत असतील हा पॉडकास्ट, त्यांनी शशांक दादाला म्हणजे काही फीडबॅक देऊ शकतात. सगळ्यांचं सहकार्य तर पाहिजे. देतात सगळेजण, गाठीवाटी ते लोक घेतात. आर्थिक सहकार्य सुद्धा आम्ही मिळवण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. कारण ह्या सगळ्या गोष्टी करताना आर्थिक बळ तर लागतंच. बरोबर आहे. आर्थिक बळाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. पण तो गणरायाची कृपा आहे की आम्ही जसं उत्सव करताना वर्गणीला सुद्धा आम्हाला तेवढा प्रतिसाद नाही मिळाला तरी उत्सव तो आमच्याकडनं करून घेतो. तसं हा सुद्धा उत्सव तो करून घेईल आमच्याकडून, अशी आम्हाला आमच्या बाप्पाकडे आम्हाला अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांचे कार्यकर्त्यांनी जे केलेले आहे त्याचं. म्हणून म्हटलं ना की माणूस अजून पाण्यात नाही उतरला तर पाण्यातली खोली किंवा पाण्यातला गारवा हा समजत नाही. चुका ह्या होणारच ना. माणूस म्हटलं तर कुठल्याही गोष्टी थोडासा खडतर रस्ता असतो. प्रवास हा खडतर असल्यामुळे ठेच लागणार थोडीशी लोक बोलतील. आता उदाहरण सांगतो की आम्ही पत्रकार लोकांना जेव्हा सांगायला लागलो की 7 वाजता आपण पाडवा करूया, लोकांची अपेक्षा आली की 7 वाजता होऊ शकत नाहीये, थोड्या वेळेच्या बदल नक्की करू. जे लोकांच्या सूचना येतील त्याच्यावर थोडंसं चेंजेस क्रमप्राप्त आहे, बरोबर तो करावा अशी आमची पण. मी त्या तरुणांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे असेल ते आपण लोकांच्या जशा जशा सूचना येतील त्याबद्दल थोडासा बदल केला पाहिजे. राईट. आणि दुसरं म्हणजे जसं मी म्हणजे आपलं पॅम्पलेट बघितलं तर 28, 29 आणि 38 विल बी गुढीपाडवा. ओके. तर 28, 29चं आपलं आयटिनरी काय असणार आहे त्याबद्दल थोडं तुम्ही सांगू शकता का? सो आम्ही म्हटलं की वेगळेपणा काय आणायचा. ओके. ठीक आहे. शोभायात्रा निघतात, प्रत्येक ठिकाणी निघतात. येस. आणि ग्रँड स्केलवर निघतात, लोकांचं पार्टिसिपेशन असतं. आपल्याकडे काय स्टडी केलं. ओके. की आपल्या विभागात आतापर्यंत असं काय झालं नाही आहे. तर फूड फेस्टिवल झालेलं नाही आहे. राईट. कल्चरल प्रोग्राम झालेले नाही आहे. जेव्हा की आपल्या विभागाला कलेची इतकी मोठी परंपरा आहे की शाहीर अमर शेख इथले. येस. ठीक आहे. चारुशिला साबळे इथल्याच. येस. ठीक आहे. साहित्यिक म्हटलं तर नामदेव ढसाळ इथलेच. हो.
चंद्रकांत खोत इथले, राष्ट्रवादी पार्टीचे विजेते आहेत चंद्रकांत खोत. चंद्रकांत खोत नांदेडला पद्मश्री आहेत. आणि आपल्या गणपती मंडळातले जुने कार्यकर्ते होऊन गेलेले. ओके. हे सर्व असताना आपण का नाही करत आहे? सो आयटनरी अशी आहे की फूड फेस्टिवल झाला नव्हता, राईट, म्हटलं फूड फेस्टिवल करू. फूड फेस्टिवल बरोबर स्थानिक उद्योजकांना थोडासा वाव मिळावा, त्यासाठी खरेदी विक्री स्टॉल्स आहेत, ओके, त्यांचे प्रोडक्ट्स आणायचे. ओके. कल्चरल प्रोग्राम झाले नव्हते, ओके. तर त्या दृष्टीने आपण मराठमोळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. वाद्यवृंद आहे, शाही कार्यक्रम आहे. त्यानंतर आपण गणपतीत एकदा हा प्रोग्राम ठेवला होता, त्याचा इतका प्रतिसाद चांगला मिळाला होता. जे मर्दानी खेळ असतात, ओके ओके, गॉट इट. सो ते आहेत. मुलांसाठी प्ले एरिया आहे, ओके, नाईस. आणि महिलांसाठी विशेष खेळ आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत. आणि विभागातल्या महिलांचं पण कौतुक करायला हवं की त्यांनी स्वतःहून पुढे होऊन मंडळाला सांगितलं की आपण करतोय, आम्हाला आमची कला दाखवायची आहे. त्यामुळे महिलांनी, विभागातील महिलांनी स्वतः एक डान्स ते स्वतः करणार आहे, स्वतः कोरिओग्राफ करणार आहे, स्वतः परफॉर्म करणार. ओके, म्हणजे ते मंगळागौर टाइप. मंगळागौर तर आहे, ओके, पण एक दुसरा पण डान्स, फोक डान्स. ओके, गॉट इट. ठीक आहे. सो महिला भरपूर एक्साइटेड आहेत. ओके, इतका म्हणजे ठीक आहे, पुरुषांचा तर प्रतिसाद आहे, राईट, मुलांचा तर आहे, यंगस्टर जेन झीचा आहेच. दे आर व्हेरी एक्साइटेड, राईट, व्हेरी एक्साइटेड. एक गोष्ट आहे की अरे बरं झालं यार गिरगावला, म्हणजे आय डोंट वांट टू नेम, बट विभागाच्या बाहेर कुठे जाता येईल, राईट, जावं ना. इथल्या इथे डेकअप होऊन आपल्याच विभागात आपण सिक्युरिटी, हो, मजा करू. आपल्याच विभागातले लोक आहेत, सर्व आपल्याला ओळखतात, कोणी अनुचित प्रकार कुठेही घडणार नाही, राईट. आणि आपल्याला लोक इथे ओळखतात, त्यामुळे आपल्याला वी कॅन बी आवर सेल्फ. येस, राईट. सो कॉन्फिडेंटली आपण ते एन्जॉय करू शकतो. सो ही आयटनरी आहे 28, 29, 30 ची. ओके. 30 तारखेला आपण काय केलेलं आहे, आता एवढ्या मोठ्या स्केलवर एवढ्या सर्व मंडळांचं आपल्याला जे योगदान लाभणार आहे, त्यांना त्यांचं आदर सत्कार आपण करणार आहोत. ओके. शेवटच्या दिवशी. ओके. आणि अजून भरपूर कार्यक्रम येत आहेत आपल्याकडे. ओके. सो ही तर मी फक्त तुम्हाला एक असं ट्रेलर सांगितलं, ही अशी आयटनरी असणार. पण आता ते स्लॉट्स द्यायचे आहेत. राईट. असं झालेलं आहे की आपलं 4 ते 10 प्रोग्राम असणार आहे 28 ते 30 तारखेला संध्याकाळी. सकाळी शोभायात्रा असणार आहे. शोभायात्रेत आत्ताच मी येत असताना मला काही महिला भेटल्या. आपले उत्सव मंडळाचे अध्यक्ष कमलेश डोंगरे यांनी सांगितलं की महिला आल्या होत्या, त्यांना बाईक रॅली काढायची. ओह, सो नाईस. स्वतःहून. वाव. स्वतःहून म्हणजे ते प्रॉपर ते बुलेट वरती बसतात वगैरे तसं. ते आपल्याला नव्हतं. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दे आर फोर्थकमिंग. ओके, नाईस. राईट. सो स्वतःहून येत आहेत, स्वतःहून बोलतात, स्वतःहून पार्टिसिपेशन दाखवतात. तीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि ते एक्साइटमेंट आहे आणि ते अँटिसिपेशन आहे. राईट. सो तर मी तर सर खरं खूप एक्सायटेड. आणि जेवढे पण लोक हा पॉडकास्ट बघत असेल तर तुम्ही प्लीज आमच्या 7 रस्ते विभागात या आणि आमचा जो शोभायात्रा आहे त्याला खूप मोठं करा. 3 दिवसाचा आमचा प्रोग्राम आहे, 28, 29 आणि 30. तर माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही इथे तुमची उपस्थिती दाखवा. मीच तर असंच म्हणेन, त्यामध्ये काय की संत गाडगेबाबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जरी हा कार्यक्रम सातत्याने करत असेल तरी भायखळा विभाग आहे, आगरीपाडा विभाग आहे, धोबीघाट विभाग आहे, या विभागाने सुद्धा ह्याच्यात सहभाग घ्यावा अशी आमची खूप मनोमन इच्छा आहे. आणि तुम्ही सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो, किंवा आगरीपाडा विभाग असू द्या, भायखळा बकरी अड्डा विभाग असू द्या, अर्थोड विभाग असू द्या, किंवा आपला धोबीघाट सातत्या विभाग असू द्या, या सगळ्यांनी जर सहभाग केला खूप मोठा इव्हेंट होईल, शोभायात्रेचा इव्हेंट, आणि त्याचा तो उत्सव आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करू. अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की सगळ्यांनी सहभाग घ्यावा याच्यावर. नक्कीच येतील, मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. आणि एक म्हणजे आता मी लहानाचं मोठं इथे झालो तर मला एक असं होतं की म्हणजे आता जे 7 रस्ता जेकब सर्कल म्हणजे आपला एरिया खूप फेमस आहे. याच्या हिस्ट्रीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का मला? कारण का मला एवढं काही हिस्ट्रीबद्दल माहिती नव्हतं. त्यामुळे संत गाडगेबाबा मंडळाची हिस्ट्री विचारायची की 7 रस्ता पूर्ण म्हणजे आपल्या मंडळाची हिस्ट्री पण म्हणजे कसं हे झालं, कसं चालू झालं. बघा, संत गाडगेबाबा गणेशोत्सव मंडळ त्यावेळेस
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ओके जे जुने लोक होते आमची, ओके. म्हणजे आता समजा केशवराव खाडे, बाबुराव जगताप अशी बरीचशी ओके. नाव, केवाय पावसकर अशी ओके. खूप मंडळी होती ओके जी BL राणे आहेत म्हणा, की जी खूप स्वातंत्र्यपूर्व काळात गिरणी कामगार वस्तीमध्ये राहून ओके जे स्वातंत्र्यपूर्व काळ झेलत होते, ओके त्यावेळेस जी काय लोकमान्य टिळकांनी घोषणा केली की बाबा असं असं एकत्र या, जेणेकरून उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर आपल्या स्वातंत्र्यपूर्व जी योजना आहे ओके. तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल. पोहोचेल. हीच योजना आमच्या मंडळातल्या पण लोकांनी त्यावेळेस 7 रस्ता गणेश उत्सव मंडळ या नावाने ओके सुरुवात सुरू केली. केलेलं. ओके 7 रस्ता गणेश उत्सव मंडळ होता होता त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, ओके मग उत्साहामध्ये पण जास्त भर आली, लोकांची कार्यकर्त्यांची पण जास्त आवक झाली राईट. आणि त्याच्यानंतर मग 7 रस्ता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ झालं. ओके कालांतराने 7 रस्ता गणेश उत्सव मंडळाने एक मात्र आग्रही भूमिका ठेवली होती की ह्या 7 रस्ता सर्कलला जेकब सर्कल म्हणायची. राईट. आणि मग आमच्या मंडळाने, फक्त ह्या मंडळाने 7 रस्ता मंडळाने, की त्या चौकाचं नाव संत गाडगे, ज्या संत गाडगेबाबांची पदस्पर्शाने पावनभूमी असलेली ही भूमी, ओके या चौकाला संत गाडगेबाबा नावाचं चौक नाव हे द्यावं हा आग्रही भूमिका घेतली. आणि मग संत गाडगेबाबांचं आपले जे लोकप्रतिनिधी होते ओके त्यांनी त्या म्हणजे सर्कलला नाव दिलं. ओके सर्कलला दिल्यानंतर आम्ही आत म्हटलं की आपलं उद्यान आहे, त्या उद्यानाला सुद्धा संत गाडगेबाबांचं नाव देण्यात यावं. ओ पण त्यावेळेस संत गाडगेबाबांचं उद्यानाने ना हा संपूर्ण आणि मग असं होत असताना मग मंडळाचं नाव तरी 7 रस्ता का ठेवावं, हा जसा प्रस्ताव इथे आला. मग आम्ही संत गाडगे महाराज चौक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. असं ओके पण नोंदीकृत संस्था जुनी पहिल्यांदा 7 रस्ता गणेश उत्सव मंडळ या नावानेच झाली, ओके परंतु कालांतराने त्याच्या नावात बदल आपलीच करून घेतली. ओके. आजही आमची मागणी आहे की जे 7 रस्त्याला डाकघर आहे, म्हणजे आपण ज्याला पोस्ट पोस्ट ऑफिस ते आपलं. जेकब सर्कल नावाने आमची अजूनही आग्रही भूमिका आहे, त्याचं नाव सुद्धा संत गाडगे महाराज चौक ओके डाकघर झालं पाहिजे, ओके. ही आग्रही भूमिका आहे. आता इतिहास सांगायला गेला तर खूप मोठा आहे की जरी 7 म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे 8 रस्ते आहेत आपल्याला. हा 8 रस्ते हे बरोबर 8 बोला. रस्त्यावर जे काही जुनी नाव होती, हेम्स रोड, रिपन हा, रोड, हा. आर्थर रोड ओके अशी ना, पण त्या नावाचे पण बदल त्या काळात आमच्याकडे लोकप्रतिनिधी सुद्धा गणेश उत्सव मंडळातलेच होते. ओके मग त्याला चांगलं कार्य करतात, नाव खूप घेण्यासारखी येतात, एखादं घेतलं की मग दुसऱ्या दुखेल म्हणून पण नाव घेऊ शकत नाही. राईट राईट राईट. परंतु त्या काळात बरेचसे लोक चांगले होतकरू होते, ओके आपल्याकडून नगरसेवक झाले, आमदार झाले. हा ओके पूर्वीचा कार्यकर्ता म्हणजे काही वर्ष माझ्या अंदाजाने तुम्हाला सांगतो मी 66 ते 76च्या काळापर्यंत म्हणजे 10 वर्ष शतकामध्ये जो कार्यकर्ता, एक साधा कार्यकर्ता म्हणजे सेक्रेटरी म्हणा किंवा उपाध्यक्ष अशी कामं करणारा माणूस आमदार झाला, तो सुहास कविस्कर. ओके आणि तो आमदार झाल्यानंतर मग त्याला अध्यक्षपद मिळालं, त्याच्या अगोदर अध्यक्षपद मिळालं. ओके 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 मला सांगायचं होतं की लोकप्रतिनिधी बरेचसे आपल्या आपल्या विभागातून इथून झाले झाले. ओके आणि त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून हा याला इतिहास असा आहे की हा जो उत्सव इथे सुरू केला आपण, जो ओके. माडुली कंपाऊंडच्या बाहेरची जागा परिसर ओके आहे, त्यावेळेचे लोक काय करायचे की गिरणी कामगार तिथे झोपायचे ओके पदपथावर, कारण घर लहान, घर लहान होते, माणसं जास्त. माणसं खूप आहे का. आणि परंतु तो भाग असा 7 रस्त्यामध्ये असंच एकच रस्ता होता की जिथे उत्सवाला जागा आहे. ओके आणि तो उत्सव तिथे सुरू केला, जो छोट्या छोट्या प्रमाणात सुरू करताना खूप खस्ता आल्या. त्यावेळेस तसं काही नाही, पण आपल्याला माहिती आहे की पूर्वकाळ बघितल्यानंतर इंग्रज म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा की त्याच्यातून त्यांना खूप त्रास झालेला, हे ओके. ऐकू येत आहे. आम्ही तर पाहिले तर नाही येत, राईट. आमचा जन्म 60चा आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्या अगोदरचा इतिहास तर नाही सांगता येणार. परंतु बऱ्याचशा लोकांनी खास्ता खाऊन हे जो कार्यक्रम उपक्रम करून आजपर्यंत आमच्या हातात दिलाय. आम्ही आधी परंपरा दुसऱ्यांच्या हातात देणार आहोत. ती परंपरा आयुष्यभर शतका महोत्सव नव्हे तर पुढच्या आणखी अनेक वर्ष आपण ते चालूच आहे. परंतु 7 रस्त्याला एक परंपरा चांगली आहे की आम्ही एकोपा अजूनही ठेवलेला आहे. राईट. आणि तो एकोपा कायमस्वरूपी राहावा ही गणरायाची आणि प्रार्थना आहे आमची. यस. नाही नाही नक्की राहील, नक्की राहील काका. वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एक ध्येय, आणि आम्ही ते प्रत्येक जे आपण मंडळांना आपण लेटर आणि निमंत्रण दिलेलं आहे किंवा बाकी लोकांना पोलीस स्टेशनला किंवा स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांना, त्यामध्ये ध्येय हेच दिलेलं आहे की आमच्या विभागात हा एकोपा निर्माण व्हावा आणि तसाच राहावा, हेच मुख्य ध्येय आहे या कार्यक्रमाचं. राईट. म्हणजे 8 रस्ते जरी असले, 7 रस्ते नाव आहे, 8 रस्ते आहेत, पण आज ह्या रोडचे लोक त्या रोडवाल्यांना ओळखतात. राईट. हा इट्स लाईक अ ह्यूज बिग फॅमिली, बिग फॅमिली. राईट. आणि जनरेशनल इथे राहिलेले आहेत. म्हणजे आज माझंच म्हणायचं म्हटलं तर मी 2nd जनरेशन आहे ह्या मंडळात काम करतो. माझ्या अगोदर माझे वडील देखील मंडळात
ओके. कार्यरत होते. ओके. ठीक आहे. त्यानंतर मी आहे. ओके. आणि तीच परंपरा माझ्या मुलांमध्ये पण यावी हे माझं स्वप्न आहे. राईट. आपल्या विभागाबद्दल, आपल्या मंडळाबद्दल आत्मीयता, ओढ ही असलीच पाहिजे. राईट. ठीक आहे. आणि खरोखर मी वारंवार म्हणतोय, पण खरोखर आपला गणपती जो आहे, गणपती या नवसाला पावतो. राईट. राईट. तशी देवताच आहे. राईट. मला आपल्या गणपतीबद्दल पण एक, सॉरी टू इंटरप्ट यू, म्हणजे आपला गणपती बघायला गेलं तर म्हणजे पूजेचा गणपती आहे. आणि तो म्हणजे आता मी नॉर्मली तर आपण लालबागला वगैरे बघतो गणेश गल्ली, म्हणजे लालबागचा राजा सोडला तर गणेश गल्ली वगैरे बाकीच्या, तर त्यांच्या कशा ह्याच्या मूर्त्या छोट्या असतात आणि पूजेच्या ज्या मेन मूर्त्या छोट्या असतात आणि बाकीच्या त्या देखाव्या टाईप मूर्त्या मोठ्या असतात. पण आपल्या म्हणजे मोठीच मूर्ती आपली पूजेची आहे. तर तो पण क्वेश्चन होता की आपल्या इथे गाण्यात असं की छोटी मूर्ती आणि एक मोठी मूर्ती, की आपण मूर्तीचे साईज वाढवली नंतर की म्हणजे काय होतं साईज वाढली. बघा कालांतराने जसे नवीन कार्यकर्ते आले. ओके. पूर्वीच्या काळामध्ये मी म्हणालो की आर्थिक परिस्थितीनुसार मूर्त्या छोट्या आणणे. ओके. म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती आणणे. शाडूच्या मातीची मूर्ती आणताना तुम्हाला बघा की 2 ते 4 फुटाच्या वरती तुम्ही आणू शकत नाही. कारण त्या मूर्तीवर नंतर जे काय या गोष्टी घडतात त्या घडू नये, त्या मंडळाला खूप धोकादायक असतात. राईट. राईट. आणि म्हणून मग त्याची काय उंचीची मर्यादा असतात. पण नंतर कालांतराने प्लास्टर पॅरिस आला. ओके. हो. आणि प्लास्टर पॅरिसच्या ज्या मूर्त्या घडायला लागल्या आणि मग कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असं की थोडा गणपती मोठा दिसला पाहिजे. आणि मग असं उंची वाढत गेली गणपती. काही कारण नव्हतं कसं. ओके. आता राहिला प्रश्न असा की उंची वाढवण्याचं कसं कारण नाही, पण त्या काळी असं ठरवण्यात आलं. म्हणजे आमच्या पूर्वीच्या पिढी म्हणजे दशकामध्ये, आम्ही समजा 80 दशकामध्ये, पण 60च्या दशकामध्ये जे लोक होते त्यांचं असं म्हणजे 1960चं म्हणताय. ओके. राईट. 1980चं. ओके. असं तर 1960च्या दशकातले जे लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की पूजेची मूर्ती एकच आहे आपली, ती एकच राहिली पाहिजे, नुसते आणू नये. गॉट इट. त्याला म्हणजे त्याला मग त्याचं जे काय देवत्व आहे किंवा जी काय आपल्या मनातली भावना आहे ती वेगळी विभागली जाते. ओके. आणि ती विभागू नये. तीच मूर्ती म्हणजे आणताना सुद्धा एवढी दक्षता घ्यावी की ती पूजेची मूर्ती आहे. राईट. आणि नेताना सुद्धा ती पूजेची मूर्ती आहे ही काळजी घ्यावी. ही परंपरा आम्हाला जोडून दिली. तीच परंपरा आम्ही पुढे कंटिन्युटी सांगतो की प्रत्येक वर्षी आगमन आणि विसर्जन आपल्या गणपतीचं, आणि स्पेशली विसर्जन जेवढे तिकडले स्थानिक नाही म्हणणार, पण जेवढे पोलीसवाले असतात किंवा लाईफ गार्ड्स असतात, आपल्याला आपल्या गणपतीचं जसं विसर्जन होतं ना, ओके, तसं मला वाटत नाही, म्हणजे होत असेल पण मी बघितलेलं नाही की इतक्या व्यवस्थितरित्या ओके लोकांच्या खांद्यावरून एवढा मोठा 12-14 फुटाचा गणपती ओके बरोबर पाण्याचा. ओके. ओके. लोकांनी खांद्यावरून नेताना सुद्धा नाकात तोंडात पाणी जातं. ओके. तरी सुद्धा गणपती मात्र विसर्जनला आतमध्ये पाणी नाकात जाईपर्यंत जातात लोक. ते तर बघितलं मी बोलूच नाही विसर्जनच्या संदर्भात वाच्यता करून, कारण प्रत्येकाची भावना आहेत आमच्या, ते सुद्धा उत्सव करतात, आम्ही सुद्धा उत्सव, सगळे जवळ लाखोने लोक उत्सव करतात. लाखो मंडळ आहेत, लाखो व्यक्तीने लाखो मंडळ आहेत सध्या. मुंबईमध्ये जेव्हा पाहायला गेलं तर विसर्जन करताना रांगा लागतात. राईट. 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 परंतु आमचा गणपती आजही विसर्जनच्या वेळेस खांद्यावरच नेतो आम्ही. राईट. आणि उडवताना सरळ सोडतो. बरोबर. ही आमची भावना तर आम्ही अजून जपली आहे. पुढे बघूया तशीच राहणार. ते तर तशीच. येस. भारत तरुणांवर तुमच्यावर ठेवलेलं आहे. नाही आम्ही नक्की ती कंटिन्युटी करू, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. कसं आहे माहितीये का, जे संस्कार झालेले आहेत ना पहिल्यापासून, म्हणजे आज बघत आलेलो आमच्या अगोदर बोबाटे मास्तर जे ह्यांचे गुरु, आम्ही तर त्यांना फक्त बघितलं, त्यांच्याबद्दल ऐकलं, त्यांना बघितलं देखील मी, पण त्यांचा जो वचक होता कार्यकर्त्यांवर, विभागावर, आणि ते ज्या पद्धतीने त्यानंतर आपले बरेच जुने कार्यकर्ते आहेत, त्यांची नावं म्हणजे आता काही आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचे पण योगदान फार मोठे आहे, फार मोठे. म्हणजे बाबूभाई जोशी आमचे जुने कार्यकर्ते होते. आपल्या विभागात शांतीनगर किती मोठा आहे? हो, खूप मोठा आहे. तो माणूस एकटा वर्गाने काढायचा. बापरे. पण माझ्या माहितीप्रमाणे 60-64 काळामध्ये
बाबुराव जोशी नंतर आले 66 मध्ये, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा तिथले बरेच गुजराती लोक आपल्या गणपती उंटामध्ये कार्यकर्ते होऊन गेलेले. ओके, सो नाईस. असं आहे. आणि शांतीनगरच नव्हे तर बापू जगताप मार्ग म्हणा, केशवराव खाडेमार्ग पूर्व पश्चिम म्हणा, शाहीर अमरशेख मार्ग म्हणा किंवा साने गुरुजी मार्ग, ह्या मार्गावरचे बरेचसे दिग्गज कार्यकर्ते होऊन गेले. त्यांची आज जर नावं घ्यायला गेलं तर वेळ पुरला नाही. आणि खरंच त्या दिग्गजांमुळेच हा उत्सव खरं त्यांची नावं खरं म्हणजे घ्यायला पाहिजे. पण एकाच घेतलं नाही, एकाच नाही घेतलं. हा, मग ते परत ते होतं. खूप मोठी नाव आहेत आणि खूप मोठे लोक आहेत की ज्यांनी आज त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन श्री शिक्षण मंडळाचा हे झाला, स्थापना झाली. असे बरेच मंडळ नंतर मोठे मोठे स्थापना झाल्या नाही. संत सेवा मंडळ होती, असे बरेचसे याच्यातूनच घडलेले आहेत. परंतु जो मूळ पाया आहे तो संत गाडगेबाबा चौक सार्वजनिक गणेश मंडळ, 7 वाजता गणपती उत्सव मंडळ, हाच खरा मूळ पाया आपला. त्याच्यातून प्रेरणा घेऊन बरेचसे लोक आपले मोठे झाले, सगळे पुढे गेले, आजही पुढे जातील. आमची अपेक्षा आहे की गणरायाच्या बाप्पाच्या कृपेने अजूनही मोठे व्हा. आपण आज मोठा असं साफसफाई विभागात मी जेव्हा ऐकतो की एक व्यक्ती मोठ्या पदावर जात आहेत, आनंदाची गोष्ट आहे. बरोबर. जो गिरणी कामगार वसाहत होती, जे गिरणी कामगार होते, त्या गिरणी कामगारांची मुलं, त्यांची नातवंड अशी जी पुढे जात आहेत, त्याचा आनंद आहे. ते आहेच. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आज या पॉडकास्टवरती आलात आणि म्हणजे सगळं सांगितलं की कसं आपलं गुढीपाडवा आपण साजरा करणार आहे. आपली 7 रस्ता विभागाबद्दल तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि म्हणजे मी ऑडियन्सला हे सांगेन की 28, 29 आणि 30 राईट मार्च, तर तुम्ही प्लीज 7 रस्ता विभागात या आणि तुमची उपस्थिती दाखवून आमचा जो सोहळा आहे त्याला अजून मोठं करावं. स्थळ आहे आमचं जिथे गणपती उत्सव आम्ही साजरा करतो. राईट, येस, जिथे आमचा सार्वजनिक गणपती बसतो मॉडर्न मिल कंपाऊंडच्या बाहेर, तिकडेच हे सगळं आपण आयोजित करणार आहोत. तर प्लीज तुम्ही दाखवून आमचा सण मोठा करा. थँक्यू सो मच. आणि विटी बातेला पण सबस्क्राईब करा. आणि आपलं जे गणपतीचं जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम, फेसबुक, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.